किती कष्ट करावं लागतात शेतकऱ्यांना. या कष्टकरी शेतकऱ्याची काही दिसत नाही लोकांना काळजी. सरळ प्रत्येकाच्या ताटात येते अन्न, पण अन्नाची किंमत नाही आणि अन्न कोण पिकवतो त्याची पण कल्पना नाही लोकांना. आणि राजकारणी लोकांना तर अजिबात नाही. स्वतःला इतके समजतात की आम्हीच आहो. अरे तुम्हाला मताने निवडून देणारे कोण आहोत? साधारण लोक तुम्हाला निवडून देतात तेव्हा आणि तुम्हाला मान सन्मान पण देतात, पण तुम्ही त्या मान सन्मानाची किती किंमत करता? तुम्हाला जर मत नाही मिळालं तर तुम्ही कसे आमदार खासदार कोणत्या पदावर जाल? आणि तुम्हाला आदर याच्यासाठी दिला जाते, तुमच्याजवळ पैसा कुठून येतो? तुमच्याजवळ पैसा येतो कसा की तुमच्या पदावर गेल्यानंतरच तुम्हाला पगार मिळतो, तुमच्याजवळ ताकद येते, त्यानंतर तुम्हाला जे कोणत्या मार्गाने पैसे मिळते तुम्हालाच माहीत आहे. पण तरी तुम्ही शेतकऱ्याच्या बापाची, मायेची, बहिणीची, भावाची इज्जत ठेवण्यासाठी कमी पडतात. मग अशा वेळेस शेतकरी चिडणार नाही का? शेतकरी तुमच्यावर आपला रोष उगवणार नाही का? ज्या पक्षाने तुम्हाला तिकीट दिली त्यांनी तुमची लायकी ओळखली नाही, तुमच्याजवळचा आलेला कोणता मितीतून पैसा आला की काय आला, कोणतं क्वालिफिकेशन दिलं आहे, मग त्या पक्षाची किंमत ठरवणार नाही का लोक? पुढे त्या पक्षाला निवडून देतील काय? धन्यवाद.